चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाचा आजचा दिवस आहे। आपल्या स्वतः सोबत उमेदवार आहेत राहुल कलाटे, जे अपक्ष उमेदवार होते। एकीकडे दोन पक्ष आणि एक अपक्ष असे उमेदवार राहुल कलाटे ज्यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागत। दादा, आपण मतदान केलेलं आहे, काय वाटतं आजच्या या मतदानाच्या दिवशी? नाही, मी नेहमीप्रमाणे मतदान करून आलेलो आहे। मी प्रत्येक इलेक्शनला लोकशाहीने दिलेल्या हक्काप्रमाणे, राज्यघटनेप्रमाणे मतदान करावं लागतं, ते मी करून आलो आहे। बरं, तुम्ही याच्या आधी दोन निवडणुका लढलेल्या आहात। याच्या आधीच्या झालेल्या ज्या काही निवडणुका होत्या आणि आत्ताची पोटनिवडणूक, काय वेगळं पण वाटतं? मी ह्याच्या अगोदरच्या निवडणुकीचा तुम्ही आलेख पाहिला तर 65, 122 आणि आता खूप पुढे जाईल। आता लोकांचा प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढत आहे आणि ह्या प्रचारात देखील तो जाणवत होता। एकीकडे दोन पक्ष, अनेक दिग्गज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्वतः शरद पवार, अजितदादा पवार सगळे दिग्गज होते आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या मागे कोणता नेता आणि काय होतं? तुम्ही जे सगळं सांगितलं, एकामागे दोन पक्ष, स्टार प्रचारक, हे सगळं, परंतु माझ्याबरोबर जनता होती। म्हणजे आम्ही तो ब्रीदवाक्यच केलं होतं, ना पक्ष ना नेता, आमच्यासोबत जनता। येत्या 2 मार्च रोजी संपूर्ण ह्या तुम्ही जो काही परिश्रम घेतलेला आहे त्याचा निकाल लागणार आहे। काय वाटतं, विजयाचा आमदार झाल्यासारखं वाटतंय? निश्चित नागरिकांनी ज्या पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे, तर प्रत्येक गल्लीबोळात हे जाणवत होतं की नागरिकांनी, किंवा सोसायटीत हे जाणवत होतं की नागरिकांनी ही इलेक्शन स्वतःच्या हातात घेतली आहे। बऱ्याच वेळा आपण पाहतो की मतदानाची टक्केवारी ही वेगळी असते, मात्र पोटनिवडणुकीला मतदान कमी होतं। यावेळेला मतदानाची टक्केवारी कशी राहील आणि काय वाटतं, मतदारांनी बाहेर निघून मतदान करावं? नागरिकांमध्ये जो वाढता उत्साह दिसतोय, ज्या उत्साहाने नागरिक बाहेर येत आहेत त्यामुळे निश्चित मला वाटत नाही मागील इलेक्शनपेक्षा पर्सेंटेज कमी होईल। पर्सेंटेजचा टक्केवारी जास्त राहील। युवक मतदार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आपल्या मतदारसंघामध्ये। युवक आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, सर्वच मतदार खूप मोठ्या प्रमाणावर आहेत। आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की विविधतेने एकतेने नटलेला चिंचवड विधानसभा मतदारसंघ आहे। शिट्टी वाजणार? निश्चित शिट्टी वाजणार। तर आपल्यासोबत होते स्वतः उमेदवार राहुलदादा कलाटे, त्यांनी विजयाचा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। तर 2 मार्च रोजी विजय निश्चित आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन भानुदास हिवराळसह मी अतुल परदेशी, आपला आवाज, चिंचवड।